महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गल्ली ते दिल्ली फक्त देवाभाऊ देवाभाऊ देवाभाऊ. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जे निकाल आज आलेले त्याच्यामध्ये क्लिअर झाले. म्हणजे साधारण राज्यातल्या फक्त 36 पैकी 12 जिल्हा परिषदांचे निकाल आले होते आणि पंचायत समित्यांचे 125 पंचायत समित्या, त्याच्यामध्ये भाजप हा एकतर्फी विजय झालेला आहे. म्हणजे महायुतीचा विजय आहे. त्याच्यामध्ये महायुतीमध्ये साधारण जिल्हा परिषदेच्या 12 पैकी 8 जागा भाजपकडे, म्हणजे 8 जिल्हा परिषदा भाजपकडे गेल्या. नंतर 3 जिल्हा परिषदा या शिंदेच्या शिवसेनेकडे आणि 1 राष्ट्रवादीकडे, म्हणजे पुणे जिल्ह्याची राष्ट्रवादीकडे. नंतर पंचायत समितीच्या 125 जागा आहेत साधारण, तर 125 मध्ये 48 पंचायत समित्या ह्या भाजपकडे गेल्या, 26 शिंदेकडे, 23 राष्ट्रवादीकडे. म्हणजे जवळपास 125 पैकी 97 पंचायत समित्या ह्या महायुतीकडे आहेत. नंतर महाविकास आघाडीकडे फक्त 8 शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे, 8 काँग्रेसकडे आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 5. थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे आजचे जर निकाल पाहिले तर त्याच्यामध्ये पूर्णतः देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस, त्यांची भाजप. महाराष्ट्राच्या राजकारणावरती भाजपचं गारुड कसं आहे, भाजपपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांचं गारुड कसं आहे ते आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आपण थोडं मागे गेलो तर आपण गेल्या 2-2.5 वर्षाच्या निवडणुका पाहिल्या. लोकसभा निवडणुकीला भाजपला फटका बसला, परंतु तिथून पुढे विधानसभा निवडणुकात आपण पाहिल्या, विधानसभा, त्यानंतर झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका, नंतर आताच साधारण महिन्यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुका आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, हे सगळं जर पाहिलं आपण तर गल्ली ते दिल्ली भाजप आहे. भाजपची संपूर्ण ही वाटचाल जर पाहिली आपण त्याच्यामध्ये, तर मागच्या आपण 29 महापालिका निवडणुका झाल्या, त्याच्यापैकी 19 महापालिका ह्या भाजपकडे गेलेल्या आहेत. बाकी ठिकाणी सुद्धा भाजप आहे, परंतु ते स्वबळावरती सत्ता नाही, ती महायुतीमध्ये सत्ता आहे. त्याच्यामध्ये 29 पैकी 5 महापालिका अशा आहेत जिथे महायुती बरोबर भाजप, म्हणजे 29 आणि 5 जवळपास 24. 29 पैकी 19 आणि 5 24 महापालिका या महायुतीकडे आहेत. अवघे 3-4 महापालिका इकडे तिकडे आहेत. नंतर तुम्ही नगर परिषदांच्या बाबतीत पाहिलं तर 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीमध्ये 288 होत्या. 288 पैकी 215 मध्ये महायुती सत्तेत आहे आणि त्याच्यामध्ये 129 भाजप आहे. हे नगर परिषदेचं होतं. आणि जिल्हा परिषद तुम्हाला आता मी सांगितलंच, जिल्हा परिषद आता 36 पैकी 12 निकाल लागलेला आहे आणि 12 मध्ये 8 भाजपकडे, 3 शिवसेनेकडे आणि 1 राष्ट्रवादीकडे, 1 अजित पवारच्या राष्ट्रवादीकडे. म्हणजे 12 पैकी 12 जिल्हा परिषद महायुतीकडे. विरोधकांचा सुपडा साफ. विरोधक म्हणजे कोण? ठाकरेंची शिवसेना, शरद पवारची राष्ट्रवादी आणि काँग्रेस 0वरती आले आहेत. फार वाईट परिस्थिती आहे. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये विरोधक आता चटणीला सुद्धा शिल्लक राहिलेला नाही. जे काय आहेत ते पुढच्या जिल्हा परिषदेच्या आता राहिलेल्या जे निवडणुका आहेत किंवा पंचायत समितीच्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल ते सुद्धा साफ होईल, सुपडा साफ होईल. थोडक्यामध्ये संपूर्ण ह्या निकालाचा अन्वय अर्थ एकच आहे, गल्ली ते दिल्ली. त्यातल्या त्यात महाराष्ट्र, जो मराठा बहुल राजकारणाचा महाराष्ट्र आहे, तो महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांनी हो 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 म्हणता म्हणता संपूर्ण भाजपच्या ताब्यात घेतलेला आहे. आता तरी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीचा एकही नेता नाही आहे. अजित पवार होते, ते अजित पवार काळाच्या पडद्याआड गेले. त्यांची राष्ट्रवादी आता सुनेत्राताई सांभाळत आहेत, परंतु ती राष्ट्रवादी काय किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना काय 2029 पर्यंत फक्त भाजप बरोबर असतील. त्या पुढच्या काळामध्ये अगदी चित्र स्पष्ट आहे आणि त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी तुझं सांगितलंय की 2029 नंतरच्या ज्या कोणत्या निवडणुका होतील, मग त्या अगदी लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, कोणत्याही निवडणुका, त्या निवडणुकांमध्ये भाजप हा स्वबळावरती सत्तेत लढणार. जे भाजपच्या गेल्या 25-30 वर्षापासूनचं स्वप्न आहे की महाराष्ट्र पूर्ण ताब्यात घ्यायचा, ते आता पूर्णत्वास आलेले आहे. शिवसेना ठाकरेंची फुटली किंवा राष्ट्रवादी फुटली, त्याच्या मागे कारण तीच होती. शिवसेना फुटली कारण मुंबई महापालिका भाजपला ताब्यात घ्यायची होती, ती पूर्णतः ताब्यात घेतलेली आहे भाजपमध्ये. आता जरी एकनाथ शिंदेची शिवसेना बरोबर असली तर आगामी काळामध्ये मुंबई महापालिका ही पूर्णतः भाजपच्याच ताब्यात राहणार आहे.
एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही पुढच्या काळामध्ये भाजपच्या बरोबर नसली तर भाजपला त्याचा काहीही फरक पडणार नाही, हे सुद्धा या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण थोडं पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यावरती भाजपचं तिथं काही विशेष वर्चस्व नव्हतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं, पण आता तेही जवळपास संपुष्टात येत चाललेलं आहे. एक पुणे जिल्हा त्याला अपवाद आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या निधनामुळे पुणे जिल्हा परिषद ही पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडेच आहे. थोडक्यात सुनेत्राताई पवार आताच्या उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे आहे. पुणे जिल्ह्यातले बाकीचे तालुके जर आपण पाहिले तर त्या तालुक्यामधून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची, शरद पवारांची नाही, तिथं वर्चस्व दिसतं. मावळमध्ये तर पाहिलं तर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या 5 आणि पंचायत समितीच्या 10 सर्व जागा अजित पवारच्या राष्ट्रवादीने घेतलेल्या. सुनील शेळकेंचं वर्चस्व दिसलंय. राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर भाजप खानदेश घ्या, विदर्भ घ्या, मराठवाडा घ्या, सगळ्या ठिकाणी खपवलेलं आहे. कोकणामध्ये ठाकरेंची शिवसेना नोवेअर झालेली आहे. तुम्ही रायगड घ्या, रत्नागिरी घ्या, सिंधुदुर्ग घ्या, हा कोकण संपूर्ण किनारपट्टी म्हटल्यावरती ठाकरेंची शिवसेना जो मुंबईतला सगळा चाकरमानी कोकणातला मूळचा आहे, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना ही कोकणामध्ये कायमस्वरूपीची भक्कम पकड होती ठाकरेंची. पण आता तिथे सगळी शिवसेना झोपलेली आहे. तिथे एकनाथ शिंदे फुल स्विंगमध्ये आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे थोडक्यामध्ये आता एकनाथ शिंदे शिवसेना आणि एकनाथ शिंदे ब्रँड म्हणून तिथं आहेत. पण आगामी काळामध्ये मला वाटत नाही ती शिंदेची शिवसेना सुद्धा टिकेल म्हणून. कारण सिंधुदुर्गमध्ये पाहिलं किंवा आपण खाली रायगड किंवा याच्यामध्ये रायगड सिंधुदुर्ग हे खाली ठाणे संपूर्ण ह्या कोकण पट्ट्यात कोकण किनारपट्टी संपूर्ण आपण जर पाहिली तर त्याच्यामध्ये भाजपचं फार मोठं वर्चस्व दिसतंय. या सगळ्या जागा आपण जर पाहिल्या जागांचे, आता मी जागांची आकडेवारी ह्याच्यात तुम्हाला देत नाही, ते सांगत नाहीये, कारण तपशील अजून यायचेत. आता फक्त जे कल आले तर जे निकाल थोडेफार हातात आलेले त्याच्यानुसार बोलतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गल्ली ते दिल्ली देवाभाऊ येत होता. देवाभाऊंनी गेल्या 5-6 वर्षामध्ये राजकारणामध्ये म्हणजे 2014 पासून आपण जर पाहिलं 14 ते 19 त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल मधला थोडा जर कार्यकाल गेला तर आता परत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांचं जे राजकारण आहे त्यांना संपुष्टात आणण्यासाठी शरद पवारांपासून सगळ्यांनी नाही ते प्रयत्न केले. पण देवाभाऊ तिथे संपले नाहीत. उलट परीक्षा समजून ते ज्या पद्धतीने त्याला सामोरे गेले, एक आव्हानं त्यांनी पेलली, त्याच्यामधून त्यांचा पाया आणखीन भक्कम झालेला आहे. आता देवेंद्र फडणवीसांचा पाया इतका भक्कम झालेला आहे की त्यांना पुढच्या 10 वर्षामध्ये मला वाटत नाही कोणी सत्तेतून बाजूला करू शकतो. इतकी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणावरची मांड पक्की झालेली आहे. जो मराठा समाज हा भाजपच्या विरोधात होता तो मराठा समाज पूर्णतः भाजपच्या कह्यात आलेला आहे. जो ओबीसी समाज भाजपचा मूळचा आधार आहे, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे किंवा मागची जे आंदोलन आहेत त्याच्यामुळे तो थोडा दुरावला होता, तो सुद्धा भाजपच्याच पंखाखाली पडलेला आहे. म्हणजे एकूणच पाहिलं तर आपण देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आता ह्या निवडणुकांचा जो निकाल आहे आजचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा फक्त 12 जिल्हा परिषदांचा आहे. 36 पैकी 12 पुढच्या राहिलेल्या जिल्हा परिषदांचा पंचायत समितीच्या निकालावरती आजच्या निकालाचे पडसाद 100% उमटणार. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही वाडी वस्तीपासून गाव खेड्यापासून मुंबईपर्यंत भाजप ज्या पद्धतीने आपला पाया भक्कम करते ते म्हणायला पाहिजे. महाराष्ट्र हे सुधारणावादी पुरोगामी ते उजव्या विचारांचं नाही, हे महाराष्ट्र भाजपच्या बरोबर जाणार नाही असं कित्येक बोलत होते, कित्येक जण सांगत होते. प्रत्यक्षामध्ये भाजप आता पूर्णतः महाराष्ट्रामध्ये फोफावलेले आहे. आणि या पुढच्या काळामध्ये 2029चा निकाल जो काही पुढे असेल तो जी आता मतदारसंघांची फेररचना होणार आहे. 288 विधानसभा मतदारसंघाचे जवळपास 400 पर्यंत विधानसभा मतदारसंघ होणार आहे. आपल्या 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्याचे जवळपास 70 पर्यंत लोकसभा मतदारसंघ वाढू शकतील इथपर्यंत आहे. आणि हे सगळं जर पुढचं जर राजकारण पाहिलं तर या पुढच्या काळामध्ये पुढचे 10 वर्ष भाजपला महाराष्ट्रातून हलवणं किंवा त्यांची सत्तेला शह देणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. हे आजच्या निकालाचं एक सार आहे. त्यासाठी खास हा व्हिडिओ केलेला आहे. जन हो तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा बोला. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या वाटेतले एक काटे सुरुवातीपासून एकनाथ खडसे घ्या, विनोद तावडे घ्या,
पंकजा मुंडे जे म्हणत होते महाराष्ट्राचे जनतेच्या मनातील आम्ही मुख्यमंत्री, प्रत्यक्षामध्ये ते आता लोक बाजूला गेलेले आहेत. नंतरच्या काळामध्ये जी जी आव्हानं आली ती सुद्धा त्यांनी इतकी समर्थपणे देवेंद्र फडणवीसांनी पेलली आहेत. या पुढच्या काळात देवेंद्र फडणवीसांना दुसरा पर्याय दिसत नाही. कदाचित महाराष्ट्रातून ते दिल्लीमध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून त्यांचं नाव आघाडीवरती आहेच. जर तिकडे ते गेले तर कदाचित भाजप म्हणून दुसरं कोणीतरी नेतृत्व पुढे येईल. याच्यामध्ये त्याच्यात विनोद तावडेंचं एक नाव आहे. म्हणजे ही आताची अशी राजकीय परिस्थिती आहे. या निकालाचा हा एक मतितार्थ आहे. त्यासाठी खास हा व्हिडिओ केला. जेव्हा तुम्हाला काय वाटतं जरूर बोला. धन्यवाद.